की जगाच्या परिवर्तनाची सुरुवात करायची आहे, इकडे तिकडे बघू नका आणि पाण्याचे लोटे टाकू नका, परिवर्तन स्वतःपासून सुरुवात करा, ते परिवर्तन स्वतःच व्हा. मी खूप छोटा आहे हो, माझ्या परिवर्तनाने काय होतं? माझी एवढीशी छोटीशी ओंजळ. रामाला पूल बांधायचा आहे, सेतू बांधायचा आहे, खारीची कथा तर आपल्याला माहीतच आहे. पण आजच्या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठं सुंदर वाक्य आहे की आजचं जग इतकं जोडलं गेलेलं आहे आणि एका गोष्टीचे परिणाम दुसरीकडे असे काही घडतात की ते वाक्य असं म्हणतं की टिंबकटू मध्ये जरी एका फुलपाखराने, छोट्याशा फुलपाखराने पंख फडफडवले तरी कोणास ठाऊक कुठे काय परिणाम होईल. पॅसिफिक महासमुद्रामध्ये वादळ निर्माण होऊ शकतं. तो छोटासा फुलपाखरू मी आहे, तो छोटासा फुलपाखरू तुम्ही आहात. आपले पंख छोटे आहेत म्हणून ते मिटून ठेवू नका. या छोट्याशा पंखांनी मुंबईमध्ये कोणीतरी इंटरनेटवर आवाहन केलं की भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी नरिमन पॉइंट वरती किंवा त्या इंडिया गेट समोर गोळा व्हा, आणि 50,000 माणसं मेणबत्त्या घेऊन गोळा झाले. आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ज्याने कोणी ते इंटरनेटवर लिहिलं असेल त्याचं नावही जगाला माहीत नाही, आणि ते मेणबत्त्या धरणारी छोटी छोटी माणसं होती तुमच्या माझ्यासारखी. त्याच्या एकट्याने काही झालं नसतं, पण एक छोटीशी कृती सुरुवात झाली, गुणाकार झाला. गुणाकार होता होता त्या फुलपाखराच्या पंख फडफडण्यातनं एक वादळ झालं. आजची राजकीय सत्ता देखील याला घाबरते, कारण आजच्या राजकीय सत्तेला माहीत आहे की बाकी सगळी वादळ आपण झेलू शकतो, पण हा सामान्य नागरिक जेव्हा जागृत होतो आणि परस्परांशी संवाद करायला लागतो आणि म्हणतो की आम्हाला हे नको आहे, त्याच्यातनं इतकी प्रचंड शक्ती निर्माण होते की मिडल ईस्ट मधल्या 8 इस्लामिक देशांमध्ये तिथले हुकुमशहाला शेवटी राजीनामे द्यावे लागले. सामान्य माणसाची सत्ता. कुठे ट्युनिशियामध्ये एका पोलिसाने अत्याचार केला म्हणून एका तरुणाने स्वतःचं आत्मदहन करून घेतलं, आणि त्याच्यापासून जे वादळ सुरू झालं की ट्युनिशियाचं सरकार पालटलं, इजिप्तचं सरकार पालटलं, 8 मिडल ईस्टच्या देशांमध्ये सरकार पालटलं. ही झाली सामान्य तरुणाची शक्ती. आपल्या देशामध्ये निर्भयावरती अत्याचार झाला त्यावेळी किंवा अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी कधी कधी हा सामान्य माणूस अचानक उभा राहतो आणि म्हणतो हे आम्हाला मंजूर नाही आहे. आणि जेव्हा असं सामान्य माणसाने म्हटलं आहे तेव्हा किती परिवर्तन झालेलं आपण पाहिलं आहे. त्यामुळे छोटा माणूस आता छोटा उरलेला नाही आहे, असामान्य झालेला आहे. एवढंच आहे की आपल्या असामान्यत्वाची आपल्याला जाणीव नाही, आपल्याला भान नाही. हनुमान आणि सगळी वानर सेना सीतेच्या शोधात निघाले आहेत, भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन बसले आहेत आणि समोर अफाट समुद्र आहे, कसं पार करायचं. पण हनुमानाला भानच नाही की त्याच्यात अफाट शक्ती आणि तो पार करू शकतो. म्हणून जांबवंत शेवटी हनुमानाला सांगतो की अरे हनुमाना, तुझी शक्ती काय आहे. ती हनुमानाची शक्ती तुमची आणि माझी शक्ती आहे, त्याचं आपल्याला भान नाही आहे. जगात आज मोठे मोठे चमत्कार घडतात आहेत. बिल गेट्स नावाचं एक साधं तरुण पोरग, 18 वर्षाचं, फाटकं बरं का, हार्वर्डच्या कॉलेजमधनं ड्रॉपआउट, शिक्षण पूर्ण नाही करता आलं. आणि त्या बिल गेट्सने पुढे इतिहास कसा घडवला आपल्याला माहित आहे. काही वर्षांपूर्वी त्या बिल गेट्सला हार्वर्ड विद्यापीठाच्या कन्व्होकेशनसाठी मुख्य पाहुणा म्हणून बोलवला. तेव्हा तो गमतीत म्हणाला देखील की हार्वर्डच्या इतिहासामध्ये मी पहिला असेन की जो हार्वर्ड ड्रॉपआउट असून तो आता कन्व्होकेशनचा प्रमुख पाहुणा झाला. या बिल गेट्सने त्याच्या एका आयुष्य काळामध्ये 30 वर्षामध्ये जेवढी संपत्ती गोळा केली तेवढी आजपर्यंत मानव जातीच्या इतिहासामध्ये कोण्याही एका माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये गोळा केलेली नाही. आज अर्थरचनेची स्थिती अशी आहे की एक व्हर्च्युअल कोणी ते धंदा सुरू करतो, कोणी स्टीव्ह जॉब्स असतो, कोणी मार्क झुकरबर्ग असतो किंवा कोणी बिल गेट्स असतो, आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस होऊन जातो. ही आज सामान्य माणसाची शक्ती झाली आहे. आणि बिल गेट्स असा जेव्हा जगातला श्रीमंत नंबर 1 झाला तेव्हा तो काय म्हणाला. तो असं म्हणाला की अरे पण हे पैसे गोळा करून मी करू काय.
आणि त्या बिल गेट्सने जे केलं पुढे ते देखील पुन्हा असामान्य केलं की त्याने आपल्या संपत्तीपैकी 55 अब्ज डॉलर संपत्ती सामाजिक कार्याला दान देऊन दिले. जगाच्या इतिहासातले हे सर्वात मोठं दान आहे. पण पुढचा चमत्कार त्याच्यानंतर घडला. बिल गेट्सच्या नंतर जो जगातला श्रीमंत नंबर 2 होता वॉरन बफे, तो आता जगातला श्रीमंत नंबर 1 झाला, कारण बिल गेट्सने आपली बरीच मोठी संपत्ती दान देऊन दिली. वॉरन बफे जेव्हा जगातला श्रीमंत नंबर 1 झाला, आपल्याला माहित आहे श्रीमंत नंबर 2 आणि 1 मध्ये काय किती स्पर्धा असते, गळे कापू स्पर्धा असते. याला आयुष्यभर श्रीमंत नंबर 1 व्हायचं होतं आणि शेवटी वॉरन बफे झालाच. झाल्यावर तर तो म्हणाला की अरे इथे तर काहीच नाही आहे, कशासाठी मी धडपड करत होतो, हे आयुष्यभर पैसे कमवण्यासाठी धडपड करत होतो, बट देर इज नथिंग हिअर, काही गंमतच नाही इथे, तर मग आता मी काय करू. तर त्याने देखील आपली 37 अब्ज डॉलर संपत्ती सामाजिक कामाला दान देऊन टाकली. पुढची गंमत अजून घडली. तो म्हणाला की मला संपत्ती दान करता येते, पण मला वापरायची कशी माहीतच नाही, सामाजिक काम कसं असतं हेही मला माहीत नाही हो, मग काय करावं. तर त्याचा जो स्पर्धेतला नंबर 1च्या स्पर्धेतला सगळ्यात मोठा शत्रू राहिला होता, तो म्हणा मला समजत नाही पण या बिल गेट्सला समजतं, म्हणून त्याने आपले 37 अब्ज डॉलर बिल गेट्स फाउंडेशनला दान करून दिले. जगाचा अद्भुत इतिहास नवा लिहिला जातोय. या इतिहासामध्ये एकीकडे स्पर्धाही आहे, पण आयुष्यभर ज्यांनी स्पर्धेच्या मार्फत पैसे कमवले ते म्हणतात आहे पण हे पैसे कमवून काही इथे मिळत नाही वेगळं, या पैशाला काही उद्देशच नाही आहे. या पैशाला आणि आमच्या आयुष्याला काहीतरी जास्त उद्दिष्ट पाहिजे. ज्या टाइम मॅगझिनच्या सन्मानाचा उल्लेख आज केला अतुलने, त्या टाइम मॅगझिनच्या कार्यक्रमाला जेव्हा मी गेलो न्यूयॉर्कला, बिल गेट्स सोबत आमच्या गप्पा होत्या. बिल गेट्स 2005 वर्ष आहे. बिल गेट्स त्यावेळी आम्हाला असं म्हणाला की म्हणे मी सध्या माझा अर्धा वेळ देतोय गेट्स फाउंडेशनला सामाजिक कामाला, पण मी लवकरच मायक्रोसॉफ्टचा चेअरमॅन म्हणून रिटायर होणार आहे, CEO म्हणून रिटायर होणार आहे, आणि मी माझा 100% वेळ सामाजिक कामाला दान देणार आहे. मी मनात म्हटलं थापा मारतोय. आणि गंमत म्हणजे त्याच्यानंतर 2 वर्षांनी खरंच बिल गेट्स पूर्णपणे मायक्रोसॉफ्टमधून रिटायर झाला आणि त्याचा 100% वेळ तो जगामधले रोग आणि निरक्षरता किंवा शिक्षणाचे प्रश्न दूर करण्यासाठी काम करतोय. बिल गेट्स आणि वॉरन बफे किंवा भारतामध्ये अझीम प्रेमजींनी आपली 8 अब्ज डॉलरची संपत्ती भारतातले शिक्षण सुधारण्यासाठी दान देऊन दिलेली आहे. हे सगळेजण आपल्याला काय सांगतात आहेत, ते असं सांगतात आहेत की अरे मुलांनो, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये इतकी वर्ष घालवल्यानंतर समाजसेवेची सुरुवात केली. मी तुम्हाला असं सांगू इच्छितो मग की इतके वर्ष करून मग नंतर वयाच्या 60व्या वर्षी समाजसेवेकडे वळण्याच्या अगोदर आजच समाजसेवेकडे वळवा. आपल्या आयुष्याची 30 वर्ष वाचवा. आणि म्हणून आयुष्याच्या शेवटी अंती म्हातारे झालो, काठी आली, आवाज निघत नाही आणि मग तेव्हा समाजसेवेकडे वळू, असला मूर्खपणा करू नका. आपल्या जीवनाला आणि आपल्या खिशातल्या पैशाला देखील एक अर्थ प्रदान करायचा असेल, तो अर्थ माझ्या इच्छा पूर्ण करण्यातनं कधीच मिळत नाही. भगवान बुद्ध एकदा इतकं सुंदर म्हणाले, ते असं म्हणाले की अरे माझ्या मुलांनो, तुमचं दुःख कुठे निर्माण होतं रे. तुमच्यापैकी बहुतेकांना कोणतं शारीरिक दुःख नाही आहे, तुमचे 90% दुःख तुमच्या मनात निर्माण होतात. आणि तुमची जी दुःख मनात निर्माण होतात त्यांच्याकडे थोडंसं मागे वळून पहा की ते कशी निर्माण होतात. तर तुम्ही चांगले सुखी असता आणि अचानक तुमच्या मनामध्ये एक इच्छेचा विचार निर्माण होतो. त्या इच्छेच्या विचारातनं तुमची तृष्णा जागृत होते आणि ही जी तृष्णा असते, अपूर्ण इच्छा असते, ती तुम्हाला दुःखी करते. या इच्छांना अंत नाही आणि म्हणून या माझ्या इच्छा नुसत्या पूर्ण करत राहणं हा माझ्या जगण्याचा हेतूच नाही. म्हणून माझ्या जगण्याला मला दुसरा हेतू प्रदान केला पाहिजे. महाराष्ट्राचा तुम्ही एक मानसिक सफर करा आणि कोकण किनाऱ्यामध्ये दिलीप कुलकर्णी साध्या पद्धतीने जगून पर्यावरणासाठी कसं जगता येईल या इथून तर गडचिरोलीपर्यंत, प्रकाश आणि मंदा आमटेपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी तुम्हाला शेकडो उदाहरणं सापडतील की तरुण वयापासून सुरू करून ही माणसं आपल्याला दाखवतात आहेत की जगावं कसं.
आपल्या अवतीभोवतीच्या समाजातले प्रश्न सोडवून कसं जगण्याला अर्थ प्रदान करता येतो आणि तरुणांना असा जगण्याला अर्थ शोधता यावा, म्हणूनच निर्माण या तरुणांच्या संघटनेचा आम्ही विचार सुरू केला की तरुणांना अर्थप्राप्ती कशी करावी हे काय मी शिकू नाही शकत, पण अर्थपूर्ण कसं जगावं म्हणून सार्थक जीवनाच्या शोधामध्ये तरुण, यासाठी हे निर्माण संघटन सुरू करण्यात आलं. आणि त्याच्यामधले तरुण आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता महाराष्ट्रात जागोजागी छोटे छोटे प्रश्न घेऊन प्रयोग करायला सुरुवात करतात आहे. हे जग कसं बदलावं याचे अनेक पर्याय आहेत. कोणी सेवा करू शकतो, कोणी ज्ञान पोचवू शकतो, कोणी संघटन करू शकतो, कोणी संघर्ष करू शकतो, कोणी अन्यायाला विरोध करू शकतो. विविध पद्धतीने आपल्याला जग परिवर्तित करता येतं. अजून एक परिवर्तनाची पद्धत आहे आणि ती एका अर्थाने राजकीय कृती आहे, कारण जग बदलवण्याची कृती आहे. ती जग बदलवण्याची सोपी युक्ती आहे. एका माणसाची पॉलिटिकल पार्टी काढायची आणि ती पॉलिटिकल पार्टी म्हणजे आपण असतो. जग बदलवण्यासाठी काढलेलं पॉलिटिकल पार्टी. आणि जग कसं बदलायचं? माझं जीवन बदलून जग बदलायचं. आणि माझं जीवन बदलून मला जग बदलवता येतं. आपण छोटे छोटे आहोत, पण मी माझं जीवन बदलवलं तर एका अर्थाने तो माझा राजकीय जाहीरनामा असतो की मी जसं जगतो आहे तसं जग मला हवं आहे. मला जग असं हवं आहे पण मी उलट्या दिशेने जगेन असं म्हणून जग कसं बदलणार? आणि जग बिल गेट्स आणि वॉरन बफे किंवा नरेंद्र मोदी बदलतील याची मी वाट बघत नाही बसणार. मी बदलाची सुरुवात माझ्यापासून करेन. बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. आणि मी जेव्हा माझ्या जगण्याची बदलाची सुरुवात करतो तेव्हा जग बदलायला सुरुवात होऊन जाते. वाट बघायची गरज उरत नाही. त्यामुळे मी कसा जगतो हा माझा जाहीरनामा असतो. मी नोट कशी खर्च करतो हे माझं वोट असतं. नव्या जगाला ते एक मतदान असतं. जसं जग नवं व्हावं असं मला वाटतं त्या गोष्टीसाठी मी पैसा खर्च केला पाहिजे, त्या गोष्टी विकत घ्यायला पैसा खर्च केला पाहिजे. जर मराठवाड्याचा शेतकरी त्याला पाणी मिळत नसेल तर मी पाण्याचे थेंब कसे खर्च करणार आहे? मी माझ्या खिशात असलेली नोट कशासाठी खर्च करणार आहे? कापसाचा शेतकरी आत्महत्या करतो विदर्भामध्ये. एक छोटासा उदाहरणादाखल मी तुम्हाला कार्यक्रम सांगतो की एका कार्यक्रमामध्ये तुम्ही किती जग बदलू शकता आणि किती वेळा जग बदलू शकता. आज तुमच्यापैकी जितके जण इथे आहेत एक सोपा प्रश्न पहिले विचारू दे मला की किती लोकांच्या अंगावरती खादीचं वस्त्र आहे ते हात वर करा. 2-3 माणसांचे हात वर झाले. एक खादीचं वस्त्र जर घातलं तर तुम्ही 7 वेळा जग बदलता. तुम्ही जेव्हा खादीचं वस्त्र घालता तेव्हा तुम्ही कापसाचं वस्त्र घालता. त्यामुळे कापसाला मागणी मिळते. मागणी मिळाली की भाव मिळतो. म्हणून तुम्ही कापसाच्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवता. जेव्हा तुम्ही खादीचं वस्त्र घालता तेव्हा जी कातणारी बाई असते जिला रोजगार मिळत नसतो त्या बाईला रोजगार मिळतो. तुम्ही जेव्हा खादीचं वस्त्र घालता तेव्हा महाराष्ट्रामध्ये असलेले जे 10 लाख विणकर होते यासाठी म्हणतोय की कामधाम मिळत नाही म्हणून हळूहळू ते नष्ट होतात आहेत. त्या विणकरांच्या हाताला काम मिळतं आणि त्यांच्या घरामध्ये संध्याकाळी चूल पेटते. तुम्ही बेरोजगार हातांना काम निर्माण करता. जेव्हा तुम्ही खादीचं वस्त्र घालता तेव्हा त्या कातणाऱ्या बाईच्या आणि त्या विणकराच्या घरातलं मुलाचं कुपोषण तुम्ही दूर करता. जेव्हा तुम्ही खादीचं वस्त्र घालता तेव्हा तुम्ही पर्यावरण वाचवता, कारण सिंथेटिक कापडापासून निर्माण झालेलं वस्त्र हे पेट्रोकेमिकल पासून बनतं. त्याच्याऐवजी कापूस हे अविनाशी कायम निर्माण होऊ शकणारं वारंवार निर्माण होऊ शकणारा पदार्थ आहे. त्यापासून घातलेलं वस्त्र त्यापासून बनवलेलं वस्त्र घालणं हे पर्यावरणाला वाचवणं आहे. जेव्हा तुम्ही खादीचं वस्त्र घालता तेव्हा तुम्ही स्वातंत्र्य संग्रामासोबत आपलं नातं जोडता. जेव्हा तुम्ही खादीचं वस्त्र घालता तेव्हा तुम्ही साधेपणाशी नातं जोडता. जेव्हा तुम्ही खादीचं वस्त्र घालता तेव्हा तुम्ही भारतातल्या वैराग्य वृत्तीच्या इतिहासासोबत नातं जोडता. एक खादीचं वस्त्र घालून तुम्ही 7-7 वेळा जग बदलता. म्हणून जग बदलणं फार कठीण नाही आहे. आपली अडचण एवढीच असते की आपण अख्खं जग एकदम बदलायला निघतो. हे जग तुकड्या तुकड्यांनी छोटं आपल्याला बदलता येतं. गुलजार म्हणाले की कतरा कतरा मिलती है जिंदगी, कतरा कतरा जीने दो. छोटा कणकणच मिळते. हे कणकण जीवन मला जगू द्या.
आणि माझ्या कणकण प्रकारच्या जगण्यातनं बदलातनं ते माझ्या जगण्यातनं हे जग बदलणार आहे. हे नवं पॉलिटिक्स आहे, ही नवी राजकीय कृती आहे. या राजकीय कृतीसाठी मला बाहेरच्या कोणत्या राजकीय पक्षाला मतदान करावं लागत नाही. मीच एक राजकीय पक्ष माझा जाहीरनामा घेऊन उभा राहतो, म्हणतो माझं मी ज्या तऱ्हेने जगतो आहे तो माझा राजकीय जाहीरनामा आहे. मला असं जग हवं आहे आणि मी वाट बघणार नाही. मी स्वतःच तसं जगायला सुरुवात करून देतो आहे. उद्यापासून नाही, आजपासनं. कुणासाठी हे जग बदलायचं? सहसा आपण सगळेच मीच्या तुरुंगामध्ये बंद असतो. एकच बेट असतं, मी. आणि ते मीचं जे आपलं बेट आहे ते सगळ्या जगापासून आपल्याला तोडतं. आपल्या मित्रांपासूनही तोडतं, आई वडिलांपासून तोडतं, एकमेकांपासून तोडतं. नवरा बायको देखील एकाच घरात असतात पण मीची लढाई लढत असतात. राजकीय नेत्यांची मीची लढाई बाहेर चालते म्हणून आपण त्यांना हसतो, पण आपण वेगळं काय करत असतो? आपण सगळे मीच्या तुरुंगामध्ये बंद असतो. या तुरुंगाच्या बाहेर पडण्याचा एक सोपा, अतिशय सोपा मार्ग आहे कनेक्ट विथ अदर्स. ओनली कनेक्ट. या जगात कोणीच एकटं बेट नाही आहे. जर आपण अगोदर एकटे बेट आहोत, जर मीच्या तुरुंगात असलो तर, पण फक्त आपण एकमेकांसोबत कनेक्ट केलं, त्या मीच्या तुरुंगातनं आपली मुक्ती होते. हे जे कनेक्ट करणं असतं हा प्रेमाचा पूल असतो. सगळी तरुण पिढी प्रेमापायी पागल आहे. 100 वर्ष झाले हे प्रेमावर सिन्मे निघतात आहेत, तरी स्टोरी संपतच नाही. 200 कोटीचा धंदा झाला, आता 300 कोटीचा धंदा. सगळ्या सिनेमांमध्ये, सगळ्या कादंबऱ्यांमध्ये, सगळ्या कथांमध्ये, सगळ्या कवितांमध्ये एकच प्रेमाची तहान. इतकी विलक्षण तहान आहे, म्हणजे खरी असली पाहिजे. सगळ्या जगाला काही एवढं भ्रम होऊ शकत नाही. आणि पिढ्यानपिढ्या सुरू आहे. कालिदासाच्याही वर्णनामध्ये प्रेमच सापडतं आणि आजकालचे कवी देखील प्रेमावरतीच काव्य रचतात. ही जी प्रेमाची विलक्षण भूक आहे, कारण सगळे आपण जण एकटे तुकडे आहोत. आणि लोहचुंबकाच्या उत्तर ध्रुवाला जसा दक्षिण ध्रुवाचा शोध असतो, तसा आपल्यापैकी प्रत्येकाला प्रेमासाठी एका माणसाचा शोध असतो. आपण काय म्हणतो की जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे की कोण माझ्यावर प्रेम करेल, तो मिळतच नाही. माझ्यावर प्रेम करणारं मिळत नाही, मी कोणावर तरी प्रेम करायचं असतं. आणि म्हणून हे जे प्रेम आहे हे काही निवळ पार्टनरवरचं प्रेम नसतं. कोणत्याही माणसावर प्रेम करता येतं. कुसुमाग्रज म्हणाले देखील की प्रेम कोणावरही करावं, जगावर प्रेम करावं, आणि तिथे आपल्याला जगण्याचा अर्थ सापडू शकतो. गांधीजींना जेव्हा विचारलं, माझ्यासारखा माणूस गोंधळलेला होता, तरुण असेल, गांधीजींकडे गेला, म्हणाला गांधीजी तुम्ही खूप लंब्या चौड्या गोष्टी सांगता, पण मला काही कळतच नाही की मी आयुष्यात काय करावं. असं जेव्हा गोंधळलेलं असतो तेव्हा काय करावं? गांधीजी म्हणाले फार सोपं आहे, तुला मी एक आज जादूचा तावीज देतो. अशी युक्ती देतो की काय करावं असा जेव्हा तुला प्रश्न पडेल, तुला ताबडतोब याच्यातनं उत्तर मिळेल. आणि काय जादूची तावीज दिली त्यांनी? ते असं म्हणाले की असा जेव्हा तुला प्रश्न पडेल, तुझ्या आयुष्यामध्ये पाहिलेल्या सर्वात दुःखी कष्टी माणसाचा चेहरा तू डोळ्यासमोर आण, आणि मग स्वतःला प्रश्न विचार की मी जे पाऊल घेऊ जात आहे माझ्या जीवनामध्ये, जे कृती मी करणार आहे, त्याच्यामुळे त्या माणसाचं काही भलं होणार आहे का? आपण सगळे अख्ख्या मानव जातीविषयी बोलतो, आपण सगळे राष्ट्राविषयी बोलतो, महाराष्ट्राविषयी बोलतो, पण गांधी म्हणाले ते सगळं बाजूला सोडा, बस एकच माणूस धरा. जग अख्खा आपल्या कवेत येत नाही, पण एक माणूस येतो. म्हणून त्यांनी सगुण साकार समूर्त असं म्हटलं की तो जो सगळ्यात दुःखी कष्टी माणूस पाहिलेला आहे, त्याच्यासाठी काय करता येईल याचा विचार करा, आणि काय करू हे तुमचे प्रश्न जे आहेत, हे तुमचे संशय जे आहेत ते दूर होऊन जातील. अतिशय सुंदर ही कसोटी आहे, चाबी आहे. सगळ्या जीवनातले सगळे कठीण प्रश्न एका मास्टर चाबीने उलगडतात. तो कोण माझा तावीज आहे, कोण तो जादूचा तावीज आहे की तो सगळ्यात दुःखी कष्ट मी पाहिला, त्याच्यासाठी मी काय करू शकतो? आज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या मित्रांनो 5 मिनिटं फक्त आठवून बघा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहिलेला सर्वात दुःखी कष्टी माणूस कोण.
आणि तो जो तुमच्या डोळ्यासमोर प्रगट होईल, प्रश्न विचारा की त्याच्यासाठी मी काय करू शकतो. संशयाची सगळी वादळे जी आहेत, सगळे ढग जे आहेत ते दूर होऊ शकतात. तुमचा जो हा जादूचा तावीज आहे, तुमचा टॅलिस्मन आहे, कुठेतरी आज अवतीभोवतीच्या समाजामध्ये नक्कीच आहे. कल्पना करा की तो मुरलीधर आमटे नावचा एक तरुण वकील काळा कोट घालून घाईघाईने चालला आहे वरोड्याच्या कोर्टमध्ये. थोडा उशीर झालाय त्याला, घाईघाईने चालला आहे. जाता जाता त्याला रस्त्याच्या बाजूला काहीतरी पडलेलं दिसतं, पण उशीर झालाय. पण तरी तो मागे वळतो आणि बघतो काय आहे, आणि त्याला असं दिसतंय की कुष्ठरोगाने अंग अंग सडलेला एक माणूस कणत पडलेला आहे. आता झाली का पंचायत? कोर्टात जाऊ की याला उचलू? आणि त्या क्षणी मुरलीधर आमटे नावाच्या वकिलाने जो निर्णय घेतला त्याच्यातनं बाबा आमटे घडला. तो जो कुष्ठरोगी होता तो बाबा आमटेचा टॅलिस्मन होता. तुमच्याही जीवनात असा कोणीतरी टॅलिस्मन जरूर आलेला आहे, फक्त आपण वळून पाहायला विसरलो होतो त्या दिवशी. आज रात्री त्याला जरूर शोधून घ्या, कारण त्याचा शोध घेऊन त्याचे जर पाय धरले तर तुम्हाला खरं सांगतो तो तुमचा विठ्ठल आहे, तो तुमचा उद्धार करून टाकेल. माझ्या उद्धारासाठी मला कोण्या मूर्तीचे पाय जाऊन धरायची गरज नाही आहे. हा जो शब्द विवेकानंदांनी आणि गांधीने वापरला, दरिद्र नारायण, अतिशय अर्थपूर्ण शब्द आहे. की तो जो सगळ्यात दुःखी कष्टी दरिद्र व्यक्ती मी जो पाहिला आहे तोच माझा ईश्वर आहे, त्याच्यासाठी काहीतरी करीन तर त्याचा उद्धार होईल की नाही मला माहित नाही. माझा उद्धार तर नक्कीच होऊन जाणार आहे. कारण माझा शापच काय आहे? मला शापच आहे, मुळे हा माझा मीचा लागलेला शाप. त्याच्यापासून मुक्ती मिळवणे हीच सगळ्यात मोठी मुक्ती, दुसरी मुक्तीच नाही. मीच्या शापातनं मुक्ती मिळवणे हीच मुक्ती. आणि त्याच्यासाठी मी काहीतरी केलं, त्याचे पाय धरले की मी या मीच्या तुरुंगातनं माझी मुक्ती होते. म्हणून गांधीचा जो टॅलिस्मन आहे, जादूचा तावीज आहे, ते कधी आपण विसरू नाही. आपल्याला असं वाटू शकतं की नाही नाही पण माणूस जगामध्ये स्वार्थी असतो, असं सगळं जग आपल्याला सांगतं. हे आजच्या जगातली जी पैशासाठी स्पर्धा आहे तिथं सांगतेच की प्रत्येकाने स्वार्थी आपलं करिअर करावं. खोटं सांगतात तुम्हाला. मी विज्ञान वाचतो आणि जाणतो म्हणून सांगतो तुम्हाला. ताडोबाच्या जंगलात चला माझ्यासोबत. त्या ताडोबाच्या जंगलामध्ये तुम्हाला असं दिसेल की एक सांबाराचा कळप आहे, चरतो आहे, आणि त्यातलं एक सांबार जो एका टोकावर आहे त्याला अचानक गवतामध्ये लपलेला एक वाघ दिसतो. दबा धरून बसलेला वाघ आहे. कोण्या सांबारावर झडप घालावी असा तो शोधतोय. ह्या सांबाराला जेव्हा तो दिसतो वाघ, तेव्हा याने काय करावं? सगळ्यात साधं उत्तर असं दिसेल की त्याने पहिले पळस सुटावं, कारण तो सगळ्यात पहिले सावध झालेला आहे. त्याला सगळ्यात चांगली संधी आहे पळून जाण्याची. सांबर काय करतं? सांबर जोरात ओरडून, त्याला अलार्म कॉल म्हणतात. सांबर अख्ख्या कळपाला अलार्म कॉल देतं. आता सांबर जेव्हा अलार्म कॉल देतं तेव्हा दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट असं घडते की अख्खा कळप धावत सुटतो, चौखूर सुटतो. आणि दुसरी गोष्ट घडते की त्या वाघाचं लक्ष या सांबरकडे जातं. म्हणजे एका अर्थाने ते सांबर स्वतःवर संकट ओढवून घेतं आणि कळपाला वाचवतं. सांबरने हे का करावं? सांबरने काय मदर तेरेसाकडे ट्युशन क्लासेस केले होते रे? ते काय परोपकार म्हणून करतं? पण खरं म्हणजे सगळ्या प्राणी जातीच्या DNA मध्ये लिहिलेलं आहे की पहिले आपली स्पेसीज वाचवा. आणि ते तुमच्या आणि माझ्या DNA वर देखील लिहिलेलं आहे. आपल्याला जो स्वार्थ शिकवण्यात येतो हे आपल्याला आजची समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था नंतर शिकवते. आपण जन्म घेताना आपल्या DNA मध्ये लिखित घेऊन आलेलो आहोत की पहिले स्पेसीज वाचवा, पहिले समाज वाचवा. समाज वाचला तर व्यक्ती वाचेल. म्हणून खरं म्हणजे परोपकार हा आपल्या DNA वर लिहिलेली नियती आहे. आणि म्हणून
आपला स्वार्थ आणि याच्यामध्ये झगडा असं मानूच नका. आपण बायोलॉजिकली, आपण जैविकदृष्ट्या आपल्या DNA मध्ये हेच लिहिलेलं आहे की पहिले दुसऱ्याला वाचवा, तर हा समाज वाचेल, आणि हा समाज वाचला तर तुम्ही वाचाल. म्हणून परोपकार आणि स्वार्थ याच्यामध्ये झगडा नाही. उलट दुसऱ्याचं दुःख करणं याच्यावरच माझं सगळ्यात मोठा स्वार्थ पूर्ण होतो. तात्विकदृष्ट्या देखील, मानवीय दृष्ट्या देखील, आणि स्वार्थाच्या बायोलॉजिकल दृष्ट्याने देखील त्याच्यावरच माझा स्वार्थ पूर्ण होतो. जगामध्ये स्पर्धेच्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत. तुम्ही कुठेही जा, 12वीची स्पर्धा असो की MPSCची परीक्षा असो की UPSCची असो की मेडिकल इंजिनिअरिंगची ॲडमिशनच्या स्पर्धा असो, सगळीकडे लांब लांब स्पर्धा लागल्या. तिथून जेव्हा तुम्ही निघता आणि नोकरीसाठी उभे राहता, पुन्हा अजून एक लांब स्पर्धा असते, लांब क्यू असतो. त्या क्यूच्या शेवटी मी हातामध्ये माझा अर्ज घेऊन उभा आहे. आजच्या तरुणाची ही स्थिती आहे की त्या लांब क्यूच्या शेवटी हातामध्ये अर्ज घेऊन तो उभा आहे. आयुष्यभर उभा राहिला तरी नंबर लागेल की नाही माहीत नाही. अशा वेळी काय करावं? एक पर्याय, आयुष्यभर त्या क्यूमध्ये उभं राहावं. शक्य आहे, चान्स आहे की माझाही नंबर लागेल. MPSC साठी आज महाराष्ट्रातली 5 लाख मुलं तयारी करतात आहेत. MPSCच्या वर्षाला पोस्ट भरल्या जातात 300. 5 लाख पैकी फक्त 300 मुलांना चान्स आहे. म्हणजे जवळजवळ 2000 एक असा चान्स आहे. 2000च्या क्यू मध्ये तुम्ही सगळ्यात शेवटी उभे आहात. हा तुमचा MPSCचा चान्स आहे. हे वास्तव आहे. साधं गणित सांगतोय, काही काल्पनिक सांगत नाहीये. मग अशा वेळी काय करावं? काय आयुष्यभर क्यू मध्येच उभा राहू? विनोबा एक अतिशय कळीचं मास्टर स्ट्रॅटेजिक वाक्य बोलले. ते असं म्हणाले की अशा वेळी काय करावं? जगाकडे पाठ फिरवा, म्हणजे अख्खं जग तुमच्या पाठीशी उभं राहील. त्या क्यू मध्ये काही करावं लागत नाही, फक्त टर्न अराउंड बाय 180 डिग्री. आपल्या तोंडाची फक्त दिशा बदलावा. त्या सरकारी ऑफिसकडे तोंड न करता ऑफिसकडे पाठ करा. तो अख्खा क्यू तुमच्या मागे होऊन जातो आणि तुम्ही नंबर 1 होता. शेवटच्या नंबर पासून पहिला नंबर होण्याची फारच सोपी युक्ती आहे. जस्ट टर्न अराउंड, दिशा बदलवा. जिथे कोणी जात नाही तिथे जाणारे पहिले तुम्ही व्हा. आणि जिथे कोणी जात नाही, जिथे कोणी जाऊ इच्छित नाही, अशा जगामध्ये लाख लाख जागा आहेत, अशा लाख लाख झोपड्या आहेत, अशा लाख लाख झोपड्यांच्या झोपडपट्ट्या आहेत, खेडी आहेत, जंगलामध्ये आदिवासी वस्त्या आहेत. काही कमीच नाही रे की जिथे तुम्ही जाऊ शकता. फक्त आपलं स्वप्न बदलवा. ही अशी मास्टर स्ट्रॅटेजिक युक्ती आहे. या व्यावहारिक जगामध्ये देखील जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आणि यशाच्या सगळ्या परिभाषा आपण तपासून पाहिल्या की ह्या जीवनाला अर्थ देऊन दुसऱ्यांच्या अडचणीमध्ये, समस्यामध्ये माझ्या जीवनाला अर्थ प्रदान करण्याची क्षमता आहे. म्हणून माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला असं आवाहन करीन की तुम्ही काही संकल्प करा. पुढची 40 वर्ष तुमची आहेत. हे जग तुमचं आहे. आज हा अख्खा महाराष्ट्र मी तुम्हाला दिला. ही जमीनदारी मी तुम्हाला दिली. आजपासून अख्खा महाराष्ट्र तुमचा. हा उद्याचा महाराष्ट्र तुमचा महाराष्ट्र तुम्ही घडवा. आणि ते घडवण्यासाठी काय करा? तर माझ्या स्वप्नाचा महाराष्ट्र कसा राहील हे ठरवा. संकल्प करा की आजचं जे जग आहे ते मला मान्य नाही, हे जग मी बदलवून जाईन. संकल्प करा की मी माझ्या जीवनाचं सार्थकता ही दुसऱ्याचं दुःख दूर करण्यामध्ये, त्याच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये माझ्या जीवनाची सार्थकता शोधेन. आणि अख्खं जग बदलण्याची वाट बघणार नाही, तर परिवर्तन मी माझ्यापासूनच उद्या नाही आजच सुरू करेन. हे जग बदलायला सुरुवात होऊन जाईल. आणि ह्या जीवनाचं काय करू याचं उत्तर तुम्हाला सापडेल. महात्मा गांधींनी 1930 साली मिठाचा सत्याग्रह जाहीर केला. मोतीलाल नेहरू बॅरिस्टर होते, भारतातले नंबर 1 बॅरिस्टर होते. त्यांनी अलाहाबादहून एक लांब पत्र गांधीजींना लिहिलं. 22 पानी पत्र लिहिलं. एखाद्या वकिलाने केस लिहावी कोर्टात तसं पत्र लिहिलं की बापू तुम्ही खूप मोठे आहात, महान आहात, आमचे नेते आहात, पण तुमचा यावेळेचा विचार चुकला.
अहो, हे ब्रिटिश साम्राज्य एवढं मोठं आहे, 7 समुद्रापर्यंत त्याची सत्ता आहे, लाखो सैनिक त्यांच्याकडे, सैन्य दळ त्यांच्याकडे उभं आहे, आणि तुम्ही काय म्हणताय मुठभर मीठ बनवीन. हे साम्राज्य तुमच्याकडे डुंकूनही पाहणार नाही. बनवाना मीठ, हू केअर्स. तुमचं हसं होणार आहे. कृपा करून, तुम्ही मोठे आहात, तुमचं हसं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कृपा करा आणि हे तुमचं पाऊल मागे घ्या. जरा तुमचं चुकलं आहे, तुमचा अंदाज चुकला आहे. हे ब्रिटिश सरकार तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल, तर हे पाऊल कृपा करून मागे घ्या. 22 पानी पत्र महात्मा गांधींकडे पोचलं. महात्मा गांधींनी वाचलं. स्वतः बॅरिस्टर होते. एक बॅरिस्टर आता दुसऱ्या बॅरिस्टरला पत्र लिहेल. मोतीलाल नेहरूंना वाटलं होतं की 22 पानी नाही ते 21 पानी तरी उत्तर येईल. महात्मा गांधींनी एक पोस्टकार्ड उचललं आणि त्याच्यावर लिहिलं, प्रिय मोतीलाल, तुम्हारा पत्र मिला, करके देखो. मोतीलाल नेहरू म्हणाले, आता काय करायचं म्हाताऱ्याला, वेळच आहे. पण आता याला नेता म्हणून स्वीकारलंय तर काही उपाय नाही. जे म्हणाले ते करावं लागेल. मोतीलाल नेहरूंनी जाहीर केलं, अलाहाबादला होते, की या दिवशी मी मिठाच्या सत्याग्रहासाठी अलाहाबादहून निघणार आहे. बंगालकडे जाणार होते आणि तिथे बंगालच्या खाडीवर जाऊन मी मीठ बनवणार आहे या तारखेला. त्यांना खात्री होती की ब्रिटिश सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करेल. मोतीलाल नेहरूंनी जाऊन मीठभर काय टोपलंभर मीठ बनवलं तर राजाचं तिकडे काय जात आहे. मोतीलाल नेहरू ज्या दिवशी सकाळी जाणार होते, दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री 12 वाजता त्यांच्या घराच्या दारावरती टक 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 आवाज झाला. त्या काळामध्ये रात्री 12 वाजता जर घरावर टक टक दारावर आवाज झाला, त्याचा अर्थ एकच असायचा, दार उघडलं, बाहेर ब्रिटिश सैनिक उभे. मोतीलाल नेहरू, तुम्ही राजद्रोहाची प्रचंड मोठी कृती करायला निघालेले आहात. ब्रिटिश साम्राज्य हे सहन करू शकत नाही, तुम्हाला अटक करण्यात येत आहे. मोतीलाल नेहरू म्हणाले, एक फक्त टेलिग्राम करायचा आहे, करू का. तो शिपाई म्हणाले, राजकीय टेलिग्राम नाही चालणार. ते म्हणाले, राजकीय नाही, अगदी साधाच टेलिग्राम आहे. आणि मोतीलाल नेहरूंनी टेलिग्राम लिहिला, प्रिय बापू, करने के पहले ही देख लिया. माझ्या युवा मित्रांनो, आज मी तुम्हाला एवढंच आवाहन करेन की करके देखो.